प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन आहे। या स्मृतिदिनानिमित्त दादर शिवाजी पार्क इथे स्मृतिस्थळावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। याच गर्दीमध्ये आपल्याबरोबर सोबत आहेत आमदार सुनील शिंदे आपल्या सोबत आहे। सर, काय सांगाल, आज 11वा स्मृतिदिन आहे, आपण खरं तर कार्यकर्ता, शाखा प्रमुख, आमदार असं आपण पूर्ण बाळासाहेबांसोबत राहून एक कामगिरी केली आहे। सध्या आपण विधान परिषदेचे आमदार आहेत, कशी साथ होती बाळासाहेबांची, कसे आपल्यावर बाळासाहेबांचे संस्कार घडले? मी त्यातल्या त्यात सुदैवी आहे की आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या सानिध्यात अनेकदा जाण्याची संधी मला मिळाली। शिवसेना प्रमुख ही केवळ एक व्यक्ती नाही तर शक्ती आहे, जगजाहीर आहे। ज्या वेळेला आम्हाला शिवसेना प्रमुखांसमोर जाण्याची संधी येत होती त्यावेळेला आमच्या स्पर्धा लागायची की साहेबांसमोर जायचं आहे। साहेबांसमोर जात असताना कपड्याच्या बाबतीत वेडा वाकडा असता कामा नये, वागण्या बोलण्याच्या बाबतीत वेडं वाकडं असताना, कारण साहेबांचं प्रत्येक गोष्टीत लक्ष होतं। साहेबांकडे गरीब श्रीमंत याच्यापेक्षा तुम्ही कसे वागता, कसे शिस्तीत राहता, ह्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या। साहेबांनी नेहमी या बाबतीत मार्गदर्शन केलं। त्यांना माहिती आहे शिवसैनिक हा नेहमी समाजाच्या उपयोगी पडतो, समाजामध्ये जात असतो, परंतु साहेबांनी ह्या गोष्टी कटाक्षाने पाळायला आम्हाला सांगितलेल्या होत्या। मला साहेब ही शक्ती खऱ्या अर्थानं का होती तुम्हाला सांगतो। माझा दोन गोष्टी तर अतिशय मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही। एक तर 100 नगरसेवक एकदा बसले होतो आम्ही, मी BSCचा चेअरमन होतो, आणि मी त्यातल्या त्यात एवढा सुदैवी आहे की सगळ्यांच्या कार्याचा अहवाल घेत असताना शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला शब्द काढले होते की माझ्या सुनीलसारखं काम करण्याचा प्रयत्न करा। हा माझ्या आयुष्यातला फार मोठा साहेबांचा आशीर्वाद होता। तर साहेबांनी माझ्या कामाची दिलेली शाबासकी होती, मी ते कधीही विसरणार नाही। माझा मुलगा 10वीला होता, मी एका मंदिरात मुलाला घेऊन गेलो 10वीच्या परीक्षेच्या शेवटी। आपण बाप आहोत, आपल्याला वाटते आपला मुलगा चांगला पास व्हावा। मला त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितलं तू देवाचा तर आशीर्वाद घे, पण याला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांची थाप याच्या पाठीवर पडेल हा जास्त यशस्वी होईल। आणि मी त्यानुसार साहेबांकडे गेलो, साहेबांची थाप मिळाली। मला अपेक्षा नव्हती, माझ्या मुलाने जवळजवळ 89% मार्क मिळवले, हा एक आत्मविश्वास होता आणि त्यांच्या हातामध्ये एक दैवी ताकद होती। साहेब ह्या सगळ्यांकडे नसतात, कारण साहेब ज्या वेळेला आम्हाला पाठीवर हात मारायचे, खांद्यावर हात ठेवायचे, त्यावेळेला आमच्या शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार व्हायची। असा जगामध्ये एखादाच नेता असा निर्माण होत असतो की ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, ज्याच्याकडे सर्वार्थाने ताकद आहे। आणि म्हणूनच आज संपूर्ण देश शिवसेना प्रमुखांना दैवत मानतो। आम्ही या ठिकाणी आमच्या दैवताला ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला दैवतासमोर आम्ही नतमस्तक होत असतो। आणि म्हणून दैवताचा कुठेही अपमान होऊ नये, दैवताच्या कर्तृत्वाची शान कुठे कमी होऊ नये याची आम्ही सातत्याने काळजी घेत असतो। असा कोणता प्रसंग आहे का जेव्हा खरोखर तुम्हाला गरज होती आणि बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी तिथे उभे राहिले? 100% मला चांगलं आठवते की माझ्या नोकरीसाठी तर साहेबांचा शब्द होताच, मला नोकरी मिळावी म्हणून, परंतु माझ्या मतदारसंघातला, मी आता त्याचं नाव घेत नाही कारण तो एक चांगला व्यंगचित्रकार आहे, माझ्या मतदारसंघातला एक त्यावेळेचा विद्यार्थी ज्याला जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ॲडमिशन पाहिजे होतं, कारण त्याला कार्टून करण्याची खूप आवड होती। मी त्याला साहेबांकडे आम्ही घेऊन गेलो, साहेबांच्या एका फोनवरती ज्याला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यावेळेला ॲडमिशन मिळाली आणि आज तो एक चांगला व्यंगचित्रकार आहे। हे सगळं ही साहेबांची ताकद आहे। हे साहेबांनी आमच्यावर केलेले उपकार आहेत, त्याच्यामुळे साहेबांचे उपकार आणि साहेबांनी आम्हाला दिलेले संस्कार याच्यातनं आमच्या निष्ठा कधी ढाळत नाहीत। आपला जो मतदारसंघ आहे म्हणजे वर्ली विभाग आहे, हा विभागात मोठ्या प्रमाणात बीडीचाळीचा प्रश्न वर्षानुवर्ष आहे किंवा गिरणी कामगारांचा असेल, त्या प्रश्नांच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरेंचं मत काय होतं? शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की गिरणगावाला जपा, गिरणगावातल्या माणसांना जपा, जिथे संधी मिळेल तिथे त्यांच्या मुलांना शिक्षणात मदत करा, जिथे संधी मिळेल त्यांच्या मुलांना नोकऱ्यांमध्ये मदत करा, जिथे संधी मिळेल तिथे ही आपली माणसं टिकवून ठेवा। कुठेही स्वार्थापोटी ही माणसं आमची बाहेर जातील, नाराज होतील असं कुठलेही कृत्य करू नका, अनेक वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेला मी मुंबई महानगरपालिकेमध्ये मी पहिला ठराव टाकला होता की जर धारावीच्या जनतेला तुम्ही त्या ठिकाणी 300 फुटाचं घर मोफत देता,
मग आमच्या बीडीडी सहायकाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी 500 फुटाचं मोफत घर का देत नाहीत? हा ठराव टाकण्यापूर्वी मी शिवसेना प्रमुखांची परमिशन घ्यायला गेलो. बोलले सुनील, अशा चांगल्या गोष्टीमध्ये परमिशन घ्यायची नाही, तर पुढे हो, एक चांगला विचार आणि एक चांगलं काम करण्यासाठी तू या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहेस, मला तुझे आशीर्वाद आहेत. ही शिवसेना प्रमुखांची इच्छा होते आमच्या लोकांपुढे, कामगार, विशेष करून कामगार विभागासाठी. ते नेहमीच कामगार विभागातील लोकांसाठी, गिरणी कामगार असेल, इतर सर्व श्रमिक असतील, हे नेहमी सातत्याने बोलायचे, सातत्याने विचारायचे. त्या ठिकाणी बिल्डरांच्या घशात जात असताना आपली लोकं तिथे टेकली पाहिजे, आपल्या लोकांची घरं टेकली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. काही बिल्डर अतिरेकपणा करायचे, त्यांना साहेबांनी आमच्या समोर बोलून शाब्दिक याने ठोकलेलं पण आहे. त्याच्यामुळे आम्ही सातत्याने काळजी घेत होतो की ते आमच्या विभागात असलेली जनता, जिची शिवसेनेची नाळ जोडलेली आहे, ती टिकली पाहिजे. हे सगळे संस्कार शिवसेना प्रमुखांचे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केलं. आपण पाहिलं आपल्याबरोबर आमदार सुनील शिंदे होते, जे शाखा प्रमुख असेल, कार्यकर्ता असेल, अशी पदं सगळी बघत आमदारकीपर्यंत पोहोचले होते. आणि आज ते विधान परिषदेचे आमदार आहेत, ते देखील इथे बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना भाविक झालेले पाहायला मिळाले. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.